राज्यसभेसाठी पवार कुटुंबामध्ये सलोखा निर्माण झाला का हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण 2 एप्रिलला शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपणार आहे। सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरती शरद पवार हे राज्यसभेमध्ये जाणार का हा कळीचा मुद्दा आहे। सुनेत्रा पवारांच्या जागी पोटनिवडणुकीमध्ये कुणाला संधी मिळणार यावरनं चर्चा रंगलेली आहे। पार्थ पवार आणि शरद पवार दोघेही राज्यसभेमध्ये दिसणार का याभोवती चर्चा सुरू झालेली आहे। तर कुणाची मुदत संपते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं फौजिया खान, भाजपकडनं भागवत कराड आणि भाजपकडनं धैर्यशील पाटील यांची राज्यसभेची मुदत संपणार आहे। 2 एप्रिलला ही मुदत संपते। रिपाईकडनं रामदास आठवले, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडनं रजनी पाटील या सध्या खासदार आहेत आणि यांची मुदत ही 2 एप्रिलला संपणार आहे। तर राज्यसभेसाठी पवार कुटुंबामध्ये सलोखा निर्माण झालाय का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे। कारण 2 एप्रिलला शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपणार आहे। सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरती शरद पवार हे आता राज्यसभेमध्ये जाणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। सुनेत्रा पवारांच्या जागी पोटनिवडणुकीमध्ये कुणाला संधी देणार याभोवती ही चर्चा पूर्वीपासूनच रंगलेली आहे। त्यामध्ये पार्थ पवार आणि शरद पवार हे दोघेही आता राज्यसभेमध्ये खासदार म्हणून दिसणार का हे पाहायचं आहे। त्यामुळे आता राज्यसभेच्या खासदारकीवरनं पवारांच्या कुटुंबामध्ये सलोखा झालाय का याभोवती राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासूनच काहीशी वेगळी भूमिका ही शरद पवार आणि कुटुंबीय घेत आहेत का याभोवती चर्चा रंगलेली होती। मात्र त्यानंतर झालेल्या सगळ्या चर्चा भेटीगाठी या पार्श्वभूमीवरती आता एक नवी चर्चा, नवी शक्यता पुढे येते आहे। ती म्हणजे राज्यसभेसाठी पवार कुटुंबामध्ये सलोखा होणार का 2 एप्रिलला। कारण शरद पवार यांची खासदारकीची मुदत संपते आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पाठिंब्यावरती शरद पवार हे राज्यसभेमध्ये दिसणार का याभोवती चर्चा रंगलेली आहे। सुनेत्रा पवार यांच्या जागी पोटनिवडणुकीमध्ये कोणाला संधी मिळणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव सुरुवातीपासूनच चर्चेत आहे। पार्थ पवार की जय पवार यामध्ये पार्थ पवार यांच्या नावाला अधिक पसंती दिसते आहे आणि अशातच अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण या क्षणाला फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सूरज चव्हाणजी, स्वाभाविक आहे की या सगळ्या चर्चा राहणार आहेत मागच्या काळामध्ये ज्या काही बैठका झालेल्या त्या पार्श्वभूमीवरती काय शक्यता आपल्याकडे काय माहिती? आता सध्याला आमच्यावर सगळ्यावरती एक दुःखाचा डोंगर पडलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण या दुःखातून कसं सावरायचं यासाठी प्रयत्न करतो। अशा पद्धतीचे कुठल्याही चर्चा त्या ठिकाणी होत नाही, आणखी त्याला अवधी आहे। तर ह्या चर्चा काही लोकांकडनं जाणीवपूर्वक चालवल्या जात आहेत। काही रिचार्जवर चालणारे लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे विधानं करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात। ही सगळी रिचार्जवाली लोक आहेत जे अशा चर्चा घडवून आणतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशी कुठलीही चर्चा सध्या परिस्थितीमध्ये नाही। आमचं हेच आहे की या धक्क्यामधून जे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते पवार कुटुंबातले सगळी मंडळी या धक्क्यात आहेत त्याच्यातून बाहेर पडावं यासाठी आमचा प्रयत्न आहे। अगदी बरोबर आहे सूरज चव्हाणजी, पण इथे एक जो एक फॉर्म्युला सांगितला जातोय तो प्रामुख्याने असा आहे की सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची 2 वर्ष बाकी आहेत। त्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागू शकते, हे खासदार म्हणून जाऊ शकतात आणि दुसरीकडे शरद पवार यांची जी जागा आहे ती पुन्हा एकदा त्यांच्या वाट्याला जाऊ शकते। या शक्यतेविषयी आपल्याला काय वाटतंय? या शक्यतेविषयी सध्या परिस्थितीवर कुठलीही चर्चा नाही। त्याच्यामुळे अशा जर परवर्ती राजकारण होत नसतं, ज्यावेळी विषय येतील, ज्यावेळी हे सगळं आमचं संकटातून आम्ही बाहेर पडू त्यावेळी नक्की चर्चा करून तिथं योग्य तो उमेदवार पाठवला जाईल। बरं, धन्यवाद सूरज चव्हाणजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।